आपण आज बोलणार आहोत श्लोक क्रमांक 43 विषयी. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका विण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. मना सज्जना एक जीवी धरावे. पुन्हा एकदा मनाला साथ घातली. अरे मना सज्जना, अरे तू मूळचा सज्जन असेस रे, पण या सगळ्या इच्छा, आकांक्षा, वासना हे सगळं तुला कुठेतरी बिघडवत आहेत, म्हणून ते पुन्हा पुन्हा आपल्याला आपल्या मूळ रूपापर्यंत आणतायत. अरे मना सज्जना, इतकं प्रेमाने हाक मारतायत त्याला. एक जीवी धरावे म्हणजे एक गोष्ट तू जीवामध्ये लक्षात ठेव. एखाद्या गोष्टीचा बघा आपल्याला ध्यास लागला ना, समजा बाबा आपल्याला नवीन घर घ्यायचं आहे, मनात विचार आला आणि बघितलं की शक्य आहे किंवा ती बऱ्याच काळापासूनची इच्छा आहे, की मग मन आपल्याला स्वस्थ म्हणून बसू देत नाही. काय करतं, तर मग लगेच आपण जाहिराती त्या बघायला लागतो, कोणाला तरी फोन करतो, आपल्याला किती किमतीपर्यंत घर घेता येईल ते बघतो. मग ह्याला भेट, त्याला भेट, कुठल्या एरियात घ्यायचं, काय करायचं, कसं काय, कुठल्या सोयीचं पडेल, ह्या एरियात जावं का आत्ता राहतोय तिथेच बघावं, असे असंख्य आणि अनंत विचार आपल्या मनात येतात आणि आपण त्याच्याभोवती फिरत राहतो. जोपर्यंत घर घ्यायचा निर्णय कायम होत नाही किंवा तो निर्णय कायम झाल्यावर सुद्धा जोपर्यंत ते घर घेतलं जात नाही, तोपर्यंत हर तऱ्हेने, नाना तऱ्हेने आपण प्रयत्न करतो आणि आपलं मन सारखं ती इच्छा पुरवण्याकरता आपल्याला सतत एक टोचणी देत असतं आणि सतत तेच विचार मनामध्ये येत असतात. ह्याला म्हणतात ध्यास लागणं. हा जो ध्यास आहे म्हणजे एखाद्या इच्छापूर्तीचा ध्यास आहे, एखाद्या स्वप्नपूर्तीचा ध्यास आहे किंवा एखादी प्रबळ मनामधलं सुप्त काहीतरी गोष्ट आपल्याला हवी आहे त्याचा ध्यास आहे. तर असा ध्यास तू रामाचा घे असं समर्थांना सुचवायचं आहे. आणि म्हणून ते मना सज्जना असं प्रेमळपणे सांगताना सांगतात की तू एक असं जीवामध्ये धर की ह्या जनांमध्ये राहून सुद्धा किंवा या जनांमध्ये हा जो काही जन्म झालेला आहे या जगामध्ये, त्याच्यामध्ये राहून सुद्धा आपल्याला काय करायचं तर आपलं हित साधायचं आहे. जनी आपुले हित तुवा करावे. म्हणजे तुम्हाला हे जे हित साधायचं आहे ते कसलं आहे, स्वतःचं कर. इतरांचं सगळं करत बसण्यापेक्षा जे हित तू साधायला आलेला आहेस ते तू साध. कुठलं हित साधायला आलेला आहेस, तर रघुनायकाविण बोलू नको हो. रघुनायकाशिवाय दुसरी कुठली गोष्टच बोलू नकोस. जर तुला तुझ्या मनामधल्या विचारांना एका ठिकाणी गुंतवायचं आहे ना, तर ते रामनामात गुंतव किंवा रामाचा ध्यास घ्यायला लाव त्याला. आणि हे जे काय बाकीचं आहे पैसा अडका वगैरे, ह्याच्यामध्ये जे काही मन तुला सारखं उकसवतं आहे, सारखं तुला वेगवेगळे विचार येत आहेत, मग कधी ताण येतो आहे, कधी दुःख होतं आहे, कधी निराश वाटतं आहे आणि नको तिथे तुझी सगळी मनाची ऊर्जा वाया जाते, त्याच्यापेक्षा रघुनायकाविण बोलू नको हो. आणि मग त्याच्याकरता काय कर, रघुनायकाशिवाय बोलायचं नाही, रघुनायकावरच आपल्याला मन सतत गुंतवून ठेवायचं आहे, सतत आपल्याला रामाचाच विचार करायचा आहे. तर मग काय करायचं, तर सदा मानसी तो निजध्यास राहा. ध्यास लागला पाहिजे त्याचा. जसं मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की घर घ्यायचं आहे की मग मन आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. साधा अगदी तुम्ही मला एखादा आवडीचा पदार्थ खायची इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली की विचार करा. विचार करा, समजा आत्ता तुम्हाला काहीतरी तुमचा आवडता पदार्थ डोळ्यासमोर आणा आणि विचार करा की तो खावासा वाटायला लागलाय. काय होईल, बेचैन बेचैन बेचैन, कधी एकदा तो पदार्थ खातो. ती वासना आपली एवढी प्रबळ होते, मग आपण विचार करतो तो घरी करावा का बाहेरनं मागवावा, की काय करावं, की कुठे चांगला मिळेल, मग पैसे कुठे कमी असतील. हे सगळं बघून बघून त्याच्यामध्ये बराच वेळ खर्च केल्यानंतर आपण तो पदार्थ कुठून तरी प्राप्त करतो, तो खातो आणि तेव्हा समाधान पावतो. हा झाला ध्यास. एखादी आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याचा हा ध्यास. पण हा जो ध्यास आहे किंवा ही जी मनाची ताकद आहे ना, की ध्यास लागून ती गोष्ट पूर्णत्वाला नेणं, ती गोष्ट किंवा तो गुण मनाचं तू कशा दृष्टीने वापर, कशा करता वापर, तर त्याला सतत रामाच्या ध्यानामध्ये गुंतव. सतत आणि सतत रामाचा ध्यास कसा लागेल हे बघ. म्हणजे काय होईल, दुसऱ्या ओळीत सांगितल्याप्रमाणे जनी आपुले हित तुवा करावे. तुझं हित
ज्याच्या करता हा नरदेह आहे ते तू साध्य करू शकशील जर तू मनामध्ये रामाचा निजध्यास लावून घेतलास तर. त्यामुळे हे मना सज्जना, परत एकदा मी तुला विनवणी करतोय, परत एकदा तुला सांगतोय की ध्यास कसला घे, तर रामाचा घे, कारण त्याच्यातच तुझं हित आहे. इतक्या सुंदर अशा आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला समर्थाने पुन्हा एकदा छान प्रकारे समजावून दिलं आहे की आपल्या आयुष्याचं नक्की हित काय आणि आपण ते साधण्याकरता काय केलं पाहिजे. धन्यवाद.